मी बोलतोय कोण का बोलू मी? मी भगवान कांगणे बोलतो सर. कोण बोडके सर कोणी बोलताय का? मी बोलू? साधारणपणे आपल्याकडे आहे ना असे काड कुजवणारे जे जीवाणू आहेत, डिकम्पोजर जीवाणू आहेत, त्याचा वापर तुम्ही स्प्रे जर केला त्याच्यावरती आणि तुम्हाला शक्य झालंच तर बऱ्याच वेळेला मी सांगतो त्याप्रमाणे एक कुठली पाचट कुजवताना एक साधारणपणे वगैरे 8 किलो युरिया 10 किलो सुपर फॉस्फेट सांगतो हेक्टरी, तशा पद्धतीचा वापर करून पाणी जर दिलं तर ते लवकर कुजेल. किंवा मग जीवाणू जर वापरले सगळे आमच्या डिकम्पोजिंग कल्चर त्याच्यावर जर स्प्रे केला तर आणि त्याच्यावर नांगरली तर ते कुजण्याची प्रक्रिया लवकर होईल. करेक्ट. मी ह्याच्यात एकच मुद्दा ऍड करतो. भगवानजी, तुम्ही गव्हाची कुट्टी करा. कुट्टी करून म्हणजे बारीकच असतं ऍक्च्युली मशीन मधनं आल्यावर, त्याच्यावर थोडं झाडाच्या सावलीला ठेवून त्याच्यावर थोडं पाणी मारा. सरांनी सांगितलेलं विद्यापीठाचं फुले डिकम्पोजर आहे किंवा वेस्ट डिकम्पोजर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रॉडक्ट आहे. 20 रुपयाला बॉटल मिळते. ती बॉटल जर तुम्ही 200 लिटर पाण्यात टाकली, त्याच्यात 2 किलो गुळ टाकला आणि हलवलं तर ते 5 दिवसात वेस्ट डिकम्पोजर तयार होतं 200 लिटर. ते जर तुम्ही त्याच्यावर वरचेवर टाकलं, सावलीत कुजवलं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं एक 45 ते 60 दिवसाच्या आत चांगलं कुजतं आणि कुजल्यानंतर जमिनीत टाकू शकता. सर शेतात जे काड उभा आहे आता जे म्हणजे शिल्लक काड जे आहे तर मला आलं लक्षात सर, त्याच्यावर डायरेक्ट फवारता येईल का सर? होय जीवाणूचं डिकम्पोजर आहे. तुम्ही तशा पद्धतीचे डिकम्पोज करणारे जीवाणू आहेत ते फवारता येतात. फक्त एकच काळजी घ्या, ज्यावेळी तुम्ही काड जमिनीत टाकचाल ना, गाडचाल ना, पहिलं ते जमिनीत थोडस खाली पाडून घ्या. त्याच्यावर हलकं पाणी पाहिजे, कारण सर कुजण्याच्या प्रक्रियेसाठी ओलावा पाहिजे ना. जर तुम्ही असल्यामुळे जर नुसतं ते गाडलं ना तर ते कुजणार नाही. त्यामुळे हलकं जर काही पाणी असेल किंवा जमिनीत खाली ओलावा असेल तर तुम्ही वेस्ट डिकम्पोजर किंवा सरांनी सांगितलेलं फुले डिकम्पोजरची पूर्ण फवारणी करा 5च्या पुढं आणि लगेच ते माती आड करा. माती आड केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने कुजेल. सर 1 किलो 200 लिटर मध्ये तुम्ही मिक्स करून आहे ना सर स्प्रे करून घेतलं, त्याच्यावरती कंटिन्यू दाट स्प्रे मारला तरी हरकत नाही. ती कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्याच वेळेला तुम्ही त्याला एक छोटा हलका नांगरटीने दाबून टाकू शकता. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. पुढचा प्रश्न. अप्पासाहेबजी दिवेकर, कृपया आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारा. अप्पासाहेब दिवेकर. हो. हा बोला. नमस्कार पुणे जिल्ह्यातून दौंड तालुक्यातून बोलतोय मी. सर नमस्ते, बोला. तर ऊसामध्ये आमच्याकडे तो ऊसच आहे 90%. पूर्णपणे बागायत आहे, म्हणजे नदीचं पाणी आहे. आणि त्यामुळं जे झिरो टिलेज आहे ऊसामध्ये पिकामध्ये एक सेपरेट सेशन जर राहिलं ना किंवा आता सुद्धा 1 2 3 4 5 मध्ये जर सांगितलं तरी सफिशियंट आहे. आप्पासाहेब, आता तुम्ही चांगला मुद्दा काढला ऊसामध्ये कसं करता येईल या गोष्टी. तर मी सेशन तर आपण पुढे एकदा घेऊ. आपण सध्या तुम्हाला इमिजिएटली करायचं तर एक गोष्ट करा की प्रथमराव चिपळूणकर जे आपले आहेत